सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा एकच परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर शोधून काढायचा किंवा पाजून त्याच्याकरता फार मोठी तपश्चर्या करायला पाहिजे। फळं खायचे, दूध प्यायचं, सोमरस प्यायचा। आता हिमातला सोमरस आणि आपला ऊसाचा सोमरस याच्यामध्ये थोडा फरक आहे। आपल्या ऊसाची पानं हिरवीगार आहेत आणि ते पानं आपली कायम राहतात, पण हिमालयामध्ये जे ऊस आहे सोमरसाचा त्याची पानं थोडी हिरवीगार वेगळी असून ती पानं गळून जातात थंडीमुळं, ते टिकत नाहीत। मग तो सोमरस जो आहे, सोमवल्ली नावाची वनस्पती, सोम म्हणजे चंद्र आणि चंद्रापासून झालेला जो सोमवल्ली म्हणजे ऊस। कारण चंद्रामध्ये जी गोडी आहे ती बाकीच्या रसात नाही, म्हणून सोमवल्ली म्हटले जातं। आणि सोमवल्लीमध्ये अनेक प्रजाती आहेत, तशाच ऊसामध्ये अनेक प्रजाती आहेत। म्हणजे ऊसापासून हा सोमरस जो सोमवल्ली प्रगट झालेली आहे। मूळ ऊस आहे, ऊसाची प्रजाती म्हणजे उपजाती जी आहे ते सोमरस आहे। तो ऊस हा मुख्य आहे, कारण सोमरसामध्ये ऊसामध्ये लो आहे, फॉस्फरस आहे, अजून काय घटक आहे, जीवनसत्व आहेत। तशी घटक शक्ती फक्त सोमवल्लीत नाही। सोमवल्ली म्हणजे फक्त त्वचा सुंदर होईल, उत्साह वाटून एवढंच वर्णन आहे, त्याच्यामध्ये जास्त काय सापडत नाही किंवा कुठले घटक त्याबद्दल वर्णन केले नाहीत। त्यामुळं ऊस हा सोमरस एक नंबर। आणि सोमरस हा सोमवल्ली त्यांनी संशय म्हणून सोमवल्ली शोधून काढलेली आहे। ते अशी प्रत्यक्ष देवाने त्यांना सांगितले नाही कोणाला की सोमरस सोमवल्ली। तर भगवान शंकराने मला जे सांगितलं की ऊस हाच सोमरस आहे आणि तो मला रोज पाहिजे, त्या दृष्टीने ऊसाचा रस आपण भगवान शंकराला देतो। तर हा जो मूळ परमेश्वर आहे त्याच्याकरता तपश्चर्या करावं लागेल। खरा देव खोटा आहे हा अंधश्रद्धा देवावर ठेवू नका। देव खरा आहे, खोटा तपासून बघा। देवाची मूर्ती बनवतो, पूजा करतो आपण, हे त्याचं आगम निगम शास्त्र आहे। परंतु मूळ ठिकाणी जो देव राहतात त्यांचं शरीर प्रकृती कशी आहे। भृगुशी ब्रह्मदेवा दारात गेले, शंकराचे गेले, तिथून त्यांना बाहेर हाकलून दिलं। मग ते एकदम रागामध्ये वैकुंठात गेले, क्षीरसागरामध्ये। भगवान विष्णू झोपले होते, त्यांच्या छातीवर त्यांनी जोरात लाथ मारली आणि मग ते हळूच उठले। म्हणले, भगवान भृगुऋषी तुमच्या पायाला जखम झाली असन, माझं शरीर म्हणजे भगवान परमात्माचं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे। चित्तावरून भाताची परीक्षा। भगवान आदिनारायण जो आहे भगवान त्यांचं शरीर ब्रह्मवज्र कवचाचं आहे। मग बाकी सगळ्या देवांची शरीर अशीच आहेत। शंकराचे शरीर ब्रह्मवज्र कवच आहे, ब्रह्मदेवाचं आहे, इंद्राचं आहे, सर्व देवांची शरीर ब्रह्मकवचमय आहेत। परंतु परकाया प्रवेश किंवा शरीरातून ज्योत बाहेर काढून फिरणे ही विद्या राम प्रभू आणि वशिष्ठ अवगत होते। रामप्रभू काय करायचे, वशिष्ठ रामप्रभू ध्यानात बसले का आपली शरीरातली ज्योत बाहेर काढायची आणि शरीरामध्ये संजय नावाचा वायू तसाच ठेवायचा। आणि मग काय वशिष्ठीनं हे रामप्रभू अनंत कोटी ब्रह्मांडात फिरून यायचे। तिथे काय आहे, कसं काय आहे, लोकांना भेटायचे, चर्चा करायचे, त्यांना दिसायचे, भेटायचे आणि यायचे। अशा दृष्टीने ही जी विद्या आहे ब्रह्मविद्या,
ते रामप्रभू आणि वशिष्ठांना अवगत होती, कृष्णाला अवगत होती. आणि ती तशी विद्या देवाला सगळं अवगत आहे. मग देवाला आपण बोलवलं की देव आपल्याकडं आपल्या दिव्य शरीरातून बाहेर पडतात, आपल्या भेटतात, आपल्याला ज्ञान देतात, कार्य करतात आणि परत आपल्या शरीरात जातात. हा पुरावा आहे इथं. भगवान रामप्रभू वशिष्ठ ऋषी आपल्या शरीरातली दिव्य ज्योत शरीर काढून अनंत कोटी ब्रह्मांडात फिरून आले आणि तिथलं ज्ञान मिळवलं. तसं देव सुद्धा आपल्या शरीरातून दिव्य शरीर बाहेर काढतात, सूक्ष्म शरीर, आणि सगळ्या जगात फिरून येतात. त्या सूक्ष्म शरीराची निर्मिती कुठे होते? ही बिंबीत होते, लक्षात ठेवा. सूक्ष्म शरीराची निर्मिती बिंबीमध्ये होते. हे जे आपले बिंबी नाभी आहेत, 72,000 ज्या शिरा आहेत, त्या शिरेमधून सगळ्या शिरा जर समजा स्वमृत पिऊन जर समतोल झाल्या, फळार करून जर समतोल झाल्या, तर इथं आपल्याला आपलं दिव्य शरीर धारण करता येतं आणि आपलं स्वतःचं दिव्य शरीरातून आपण बाहेर पडू शकतो. आपलं शरीर असंच राहतं आणि मग आपण अनंत कोटी ब्रह्मांडात फिरून तिथलं ज्ञान मिळवू शकतो. पुन्हा आपण आपल्या शरीरात येऊ शकतो. तर हे सूक्ष्म शरीर धारण करणारी विद्या जी आहे ती शरीराचं केंद्रस्थान बिंबी इथं आहे. तर पुढं सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो परमात्मा आहे मूळ, त्याचं शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे, सगुण स्वरूप आहे. त्यांच्या नाडीचे ठोके मोजल्यानंतर ते 0 ते 40 कधी 60 इथपर्यंत असतात, 60 तेवढं जात नाहीत. आणि म्हणून ते देव आहेत, चतुर्भुज स्वरूप आहेत, दिव्य शरीर आहे, त्यांचं दिव्य मंगलमय स्वर्ग आहे, सत्यवैकुंठ कैलास आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा सोमरस जो सोमदेव आहे, त्या सोमदेवाने काय केलं? तर जगामध्ये पहिले 3च म्हणजे भूर्वा स्वाहा 3च लोक तयार झाले. मग भूर्वा स्वाहा, महाजना, तपन, सत्यम असे 4 लोक कोण निर्माण केले? सोमाने निर्माण केले. आणि त्यामध्ये मग आहेत बाकी लोक रावले, गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, दत्त आणि सूर्य, दत्त आणि विराट या पुढच्या 4 लोकांमध्ये राहायला लागलेले आहेत. हे जे भूर्वा 7 सप्तव्यावृत्ती आहेत, याच्यामध्ये महत्वाची माहिती आहे, ती आपण पाहतो आहोत. आता जगामध्ये अशी चर्चा, हा जो देव आहे ओम यो स्वक्षा भगवंत, हिंदू धर्माचा जो मुख्य देव आहे परमात्मा, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा, त्याच्याकरता निर्णय लोकांनी मत मांडलेले आहेत. पण भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे की मी ज्या वेळा पृथ्वी येईन तेव्हा माझी हे जे चिन्ह आहेत, भृगऋषी, नंदिकेश्वर, वत्सदेवाची पावलं छातीवर, मी तशीची तशी घेऊन पृथ्वी अवतार घेईन, पृथ्वीवर प्रगट होईन, तो मी आहे समजा, असं जाणा तुम्ही. तर त्याप्रमाणे राम, कृष्ण, दत्त यांच्या छातीवर चिन्ह आहेत आणि म्हणून हा परमात्मा आहे ही सिद्ध झालं. बाकीच्या कुठल्याही ठिकाणी जर पाहिलं आपण तर अशी चिन्ह किंवा कुठल्या स्वरूपाचं असं कुठलंही काय नाही. बाकी चर्चा करायची गरज नाही. फक्त हा जो सनातन धर्माचा पुरस्कार, सनातन धर्म जिथून मिळाला तो परमात्मा आहे. तो परमात्मा जो आहे तो सहस्र शीर्षः, स म्हणजे सहस्र शीर्षः, सनातन, ना म्हणजे नारायण, हा महाविष्णू, हा ताना म्हणजे शरीर. या सगुण स्वरूपात जो परमात्मा आहे तेव्हा हे जग तारलेलं आहे. आणि सगुण स्वरूपात परमात्मा आहे त्याचा अभ्यास, त्याची भेट होण्याकरता तुम्हाला सोमरस पिऊन 12 वर्ष, 24, 36, 28 वर्षे साधना करावं लागेल. तेव्हा खऱ्या परमेश्वराची, खऱ्या देवाची तुमची भेट होईल. तशी होणार नाही. गप्पा मारून भेट होत नाही किंवा कल्पना करून भेट होत नाही. रामप्रभू हे 100% भगवान आहेत. श्रीकृष्ण तेच भगवान आहेत. कल्की दत्त हे सुद्धा तेच भगवान आहेत.
एकच परमेश्वर जेव्हा आपले निर्णय वेळ प्रकट होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती वत्सलांचन चिन्ह आहे. वेड्यासारखे कुठल्या देवाला भगवान म्हणू नका, कोणाचा पाया पडू नका, फसू नका, जीवाशी जीव घालून बसू नका, असं शास्त्र असे. तर जे परमेश्वराने आपल्या छातीवर चिन्ह तयार केलं, त्रिणीपदा विचारून गोपातो तो धर्म धारेन त्रिणीपदानि विचक्रमे विष्णुर गोपादाभ्यातो धर्माने धारेन. भगवान परमात्माने 3 पावलं फिरला, आपल्या छातीवर 3 पावलं धारण केली आणि त्याने हे सगळं जग निर्माण केलेलं आहे. त्याच्यापासून हे सगळं जग आहे तो सहस्र शीर्षा पुरुष हा परमेश्वर आहे. त्याची भक्ती आपण केल्याशिवाय आपला उद्धार विकास होणार नाही. सर्व नद्या कुठे जाऊन मिळतात? समुद्राला. तसं आपण सर्वजण कुठे मिळणार? भगवान परमात्मा. तेव्हा आपल्याला सुख शांती मिळेल, तशी मिळणार नाही. म्हणून आता आज अशी चर्चा आहे जगामध्ये, गायत्री मंत्र कोणी म्हणायचा, त्याच्याकरता काय करायचं, की भक्ती कोणी करायची, कोणाला अधिकार आहे कोणाला नाही. त्याच्याकरता मला प्रश्न पडला दुपारी. मग जवळजवळ 1-2 वाजता ब्रह्मदेव, सावित्री आणि गायत्री अमृत मंथनेश्वर दत्त मंदिर इथं उतरले आणि मला म्हणले काय चिंता करताय? म्हणलं काय नाही, गायत्री मंत्र कोणी जपायचा. ते गायत्रीने स्वतः सांगितले की जो सोमरस पितोय, जो फळं खातोय, सत्य सात्विक हृदय शरीर आहे, त्यांनी गायत्री मंत्र जपायचा सकाळ दुपारी संध्याकाळ त्रिकाळ. आणि जर समजा तुम्ही गायत्री मंत्र जपला, वरण भात आमटे खाऊन पितृयान मार्गाचा, तर ज्या गायत्रीच्या दासी आहेत त्या पितृयान मार्गामध्ये तुम्हाला दिसणार आणि तीच गायत्री असं तुम्ही समजणार. म्हणजे मुख्य देवी तुम्हाला भेटणार नाही. कारण का? तर त्या देवीला देवीचं शरीर प्रकृती जशी आहे तिला भेटण्याकरता जे लायसन लागतं भेटत नाही. साहेबाला भेटत असलं तर पास काढा, मग तिथं जात भेटा, तसं भेटता येत नाही. तशा दृष्टीने मूळ देव जो आहे त्यांना भेटायचं म्हणजे सोमरस प्यायला पाहिजे, तेव्हा शिव आपला ईश्वर प्राप्ती होणार नाही. मोठमोठे साधू ऋषी मुनी याच्यामध्ये जे पूर्णत्वाला पोचलेले आहेत, खरे साधू जे आहेत ते फळं खातात, दूध पिऊन राहतात, देवान मार्गाचा अभ्यास करतात, त्यांना खरोखर परमेश्वर भेटलेले आहेत. त्यांना साक्षात्कार झालेला आहे. देवाने त्यांना वरदान दिलेलं आहे. बाकीचे जे वरण भात आमटे खातात ते पितृयान मार्गातले, त्यांना देव भेटले म्हणजे त्यांच्या हाताखालचे पार्षद, म्हणजे त्यांच्यासारखे दुसरे देव तयार झालेले असतात हाताखाली काम करणारे, ते पार्षद भेटतात. आणि भूतियान मार्गात जे वाकडं तिकडं त्याने जर गायत्री जपली तर त्यांना सुद्धा त्याच्या भूतियान देवीचे जे छायारूप आहेत पार्षद, त्यांचे जे छायारूप पार्षद ते भेटतात. म्हणजे पूर्णत्वाला कोणी पोचत नाही. मुख्य देवाचा देवीचा साक्षात्कार गायत्री मंत्राच्या देवीचा होत नाही. मग देवी ब्रह्मदेव म्हणाले की विचारला प्रश्न, बघ गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ब्रह्मदेव म्हणाले ज्यांना गोत्र आहे आत्री जमद अग्निवशिष्ट अशा कुळांना गायत्री मंत्र म्हणण्याचा आणि म्हणजे उपनयन करायचा अधिकार आहे. मग जे काय आता बाकीचे लोक राहिले खाली, म्हणजे आता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तितक्या लोकांना गायत्री मंत्र जपायचा अधिकार आहे असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. मग खाली शूद्र आणि अतिशूद्र झाली, यांना का अधिकार आहे का नाही? गायत्री मंत्र गायत्री देवीला विचारलं होतं. गायत्री देवीने सांगितलं जे फळं खाऊन दूध पेतीन, पण ज्यांना गोत्रच माहीत नाही त्यांनी कश्यप गोत्र उच्चारायचं आणि मग गायत्री मंत्र गुरुमंत्राचा किंवा दत्त महाराजांच्या उमरापाशी जाऊन तो मंत्र म्हणायचा, म्हणजे तो सिद्ध होतो. आता याच्यामध्ये नंबर 1 सिद्धी जी आहे गायत्री मंत्र ती फक्त फळं आणि फळं खाऊनच आहे. फळं खाऊन जे हाते त्यांना 1 नंबरची गायत्री म्हणून सिद्धी देव सिद्धी प्राप्त होते, तशी होत नाही. या दिंड्या पताका
की लाखो रुपये भंडारे, 40,000 माणसं जेवायला, 2 लाख माणसांना अन्नदान, 4 लाख माणसांना अन्नदान, हे जे मोठमोठे भंडारे होतात हे सगळे पितृयान मार्गातले आहेत, काही भूतयान मार्गातले आहेत. या ठिकाणी देव तुमच्याकडे कुठलाही देव फिरत नाही. देवांचे ते पितर पार्षद आहेत ते तुमच्या कार्यक्रमात फिरतात किंवा भूतयान पार्षद आहेत तुमच्या कार्यक्रमात फिरतात. त्यामुळं तुम्हाला खरा देव दिसत नाही किंवा खरा देव भेटत नाही. त्याच्याकरता आपली दिशाभूल होते, अंगात वारं आलं, देवी आली. पण देवी आली याचं कारण असं आहे की तुळजापूरची देवी एक जणाच्या घरी राहिली आणि त्याच्या घरी तिथं राहिली, तेव्हा आशीर्वाद दिला. मग त्या अंगात येणारी तुळजापूरची देवी आणि प्रत्यक्ष राहिलेली देवी याच्यात काय फरक आहे? त्याच्यात एकच फरक असा आहे की वायुरूप जो आहे, वायुरूप जसं आपण पंखा लावला की त्यातून हवा बाहेर पडते, आता कळलं ना तुम्हाला? तसं देवीच्या शरीरातले चक्र फिरायला लागतात, गर 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 गर, की तिच्या शरीरातून हजारो प्रकारचे वायुरूप देवी बाहेर पडतात आणि त्यात तुमच्या अंगात येतात. देव देवता म्हणजे प्रत्यक्ष देव तुमच्या अंगात येतच नाही, त्याची छाया तुमच्या अंगात येते. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारू शकता, पंखा फिरल्या हवा येते का नाही? येते. तसंच त्या देवीच्या शरीरामध्ये 7 चक्र जे आहेत ते 7 चक्रापैकी जेव्हा तिचं आज्ञाचक्र फिरायला लागन किंवा सगळे काही चक्र फिरायला लागतील तेव्हा त्या चक्रातून प्रकाश लहरी बाहेर पडतात आणि त्या प्रकाश लहरी तुमची चक्र फिरल्यानंतर त्या चक्रावरून आदळतात. मोबाईल सारखे बोलतो तर ते एकमेकांना आदळल्यानंतर मग तुम्ही तसं बोलू लागता. म्हणजे देव तुमच्याकडून आलाच नाही, कोणी तुमच्याकडून आलंच नाही, फक्त चक्र फिरले देवदेवतांची, त्यांच्यामुळे ते वायुरूप तयार होऊन त्यांच्या छाया तुम्हाला दिसल्या, भेटल्या, त्यातच आपण समाधान मागतो. म्हणजे हे सगळे भ्रामक देव आहेत. या भ्रामक देवापासून आपल्या खऱ्या देवाकडे जायचे, तेव्हा आपल्याला तो खरा देव जो येतो, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षरपात कृत्या दशांगुलम म्हणून गायत्री देवीने सांगितलं. कश्यप गोत्र उच्चारल्यानंतर फळांचा रस पिऊन राहणारा देवयान मार्गात आलेला कुठल्याही जगातल्या व्यक्तीला चांगलं जीवन जगून शुद्ध शरीर ठेवून हा मंत्र काही वेळा म्हणता येतो. तसं म्हणजे म्हणताला त्याने खोडलं नाही, पण येतो. म्हणजे पण 1 नंबरमध्ये म्हणजे आता सगळे ब्राह्मण लोक गायत्री मंत्र जपतात, महात्मा सांतू गायत्री मंत्र जपतात, साधू संत सगळे गायत्री मंत्र जपतात, देवदेवता सगळे गायत्री मंत्र जपतात. परंतु सोमरस पिऊन म्हणजे फळांचा रस पिऊन जे लोक गायत्री मंत्र जपतात, साधू संत ऋषीमुनी देव, त्यांना प्रत्यक्ष गायत्रीची सिद्धी शक्ती पूर्ण कृपा असून ती समक्ष भेटते आणि तिच्या नाडी ठोके 0 ते 60 पडतात एका मिनिटाला. कारण आपलं शास्त्र असे, देव भेटल्यावर त्याचं नाडी ठोके मोजले पाहिजेत. कारण नुसतं अंधश्रद्धा ठेवून चालत नाही. ते वायुरूप आले होते आता, पण जेव्हा मला पहिले ब्रह्मदेव भेटले तेव्हा ते सगुण स्वरूपात आले होते, तेव्हा त्यांच्या नाडी ठोके 0 ते 60 पडत होते. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जे देव भेटतात झटपट ते वायुरूप. आपण म्हणलं राम 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 राम, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, रामप्रभूच्या शारीरिक चक्र जागी होतात आणि तिथून रामाच्या प्रतिमा बाहेर पडतात सगळ्या दिशा TV सारख्या. आणि मग प्रत्येक टीव्हीवर चित्र दिसतं तसे प्रत्येक माणसापुढे देवदेवता दिसायला लागतात, त्या बोलू लागतात, हसतात खेळतात, सगळे कार्यक्रम होतात. परंतु आपल्याला त्या आपल्या पुढं तो TV दिसला नटाला भेटायचंय, पण तो TVतला नट आपल्याला भेटायचं नाही, आपण नुसतं पाहतो. तशा प्रकारचं आपण देवाला नुसतं पाहतो. मग TVच्या नटला भेटून कुठं त्याचं केंद्र असेल तिथं कार्यक्रम, तिथं जाऊन आपण भेटणं, तो TVतला नट आपल्याला भेटतो, कार्यकर्ता भेटतो. तसा प्रकारचा परमेश्वर जो आहे तो मूळ ठिकाणी राहतो, त्याला भेटण्याकरता आपल्याला जायचं. या अंगात वारी कशी येतात? त्याचं वारं असे, आता वाजला डुंबुक डुंबुक वाजलं किंवा खंजिरी वाजली की काय खंडोबाचे चक्र जाग होतं
पुढं कडेपठारावर किंवा जेजुरीतून ते चक्र आहेत. इकडे माणसा शहरात जागून त्या खंडोबाचं वार येतं. म्हणजे खंडोबाचं वार येतो म्हणजे खोटं नाही, भ्रामक वार आहे, भ्रमक. प्रत्यक्ष जेव्हा आपण प्रत्यक्ष खंडोबाला भेटायचं म्हटल्यानंतर आपला तपश्चर्या करायला पाहिजे, तेव्हा आपला प्रत्येक देव भेटेल. प्रत्येक देवाचं शरीर जे आहे ते ब्रह्म वज्र कवचम आहे. काही देवांचे शरीर ज्योती स्वरूप देव फिरतात. देव आपली शरीराची ज्योत काढून बाहेर फिरतात, ते आपल्याला दिसते, त्यातून देवाची भेट होते. आता काय वेळा आपण दिवा लावतो, त्या दिव्यामध्ये देव दिसतात. अशी परिस्थिती आहे. तसं आपल्याला देव दिसतो. आपण म्हणतो झालो आपण देव, आता काही काळजी नाही, आपण झालो नारायण, झालो अमुक अवतार, झालो आता शंकर, झालो आता ब्रह्मदेव. नाही होत, कारण हे भ्रामक कल्पना आहे. शंकराचं चक्र फिरलं का आपल्या शरीरावर शंकराचं कवच येत, झालो आपण शिव स्वरूपाचा आनंद आपल्याला. आता आपण शंकर आहे बरं का, मूळ शंकरला आपण विसरलोच. अरे त्याच्याकडून ती हवा आली म्हणून तू इथं स्वतःला हे दिसू लागला. शंकर पंख्याची हवा येते ना, तसं देवाच्या शहरातून सतत हवा बाहेर पडते. आणि त्या प्रकाश लहरीमध्ये, आणि हा प्रकाश लहरी जास्त निर्माण देवाला सोमरस प्यावा लागतो, आणि मानवाला पण सोमरस पाजावा लागतो. तेव्हा मानव या शहरातून बाहेर येतो आणि पाहतो. आता पुढे काय म्हणलं आपण पाहू. वृषभ वैश्वामित्र ऋषी पवमान सोमा देवता जगती छंद छंद निशा स्वराजंदर ओमा दक्षिणहं सृजते सृष्मिं आसदं वेत्ति ध्रुवा रक्षसा अपात्य जाग्रवीं हरिक्षोपशं कुरुणते नभापयम् उपस्थिरे चंवो ब्रह्म निर्निजयम्. यज्ञ समाप्तीनंतर सर्वांना दक्षिणा वाटली जाते. यज्ञ संपला, सोमरसाचा यज्ञ, सगळ्यांना दक्षिणा वाटते ती परिपूर्ण. बलवान सोम आपल्या स्थानी जाऊन स्वस्थ बसतो, पण तो जागृतच असतो. म्हणजे सोमरस जो आहे तो दक्षिण वाटले व यज्ञ संपला, मग पुढे काय होतंय, तो जागृत राहतो, तो नष्ट होत नाही. आपल्या स्थानी जागृत राहतो. म्हणजे नेमकं काय, तर आपल्या शरीराची बट येत व्होल्टेज आहेत ECGची, त्याच्या ठिकाणी जागृत राहतो, तिथे व्यवस्थित छंद स्वरूपामध्ये राहतो. आता आपला विषय असा आहे की प्रजापती वंशवृद्धी. आजच्या विषयाचं नाव आहे प्रजापती वंशवृद्धी, आणि प्रवचन आहे 92 आज. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण आता 7, 6, 5, 4, 3 आता 2 मध्ये आलेलो आहे. हे 2 जे आहे, बेंबेच्या खाली जो प्रजापती वंशवृद्धीचं केंद्र आहे, त्या ठिकाणी 72,000 नाड्या एकत्र येतात, आणि त्याच्यामधून शरीरातले सगळे गुणधर्म त्या केंद्रात जमा होतात, आणि त्या केंद्रात शुक्राणू तयार होतो, त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म उतरतात, आणि मग पुढं त्याची वाढ होते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की वडा झाड आहे, ते जवळजवळ 4-5 मैल पसरलेलं आहे, पण ते एवढं मोठं विशाल वृक्ष बारीक छोट्याशा बियामध्ये येऊन बसतो. तसं मानवी शरीर सगळ्या प्राण्याचं शरीर जे आहेत, सगळ्या 84 योनीची लक्षणं जी आहेत, ती सगळी जशी तशी आपल्या बीज रूपामध्ये येऊन राहतात. आणि त्या बीज रूपात राहिल्यानंतर त्यांना जेव्हा संधी मिळते तेव्हा ते पुन्हा जसे तसे वाढतात. उदाहरणार्थ आपण ज्वारीचा दाणा घेतला, तो बारीक आहे, पण तो लावला का लगेच ज्वारी, पुन्हा त्याला कणसं येतात, पुन्हा ज्वारी आलीच. तशा प्रकारचं हे जे तुमचं शरीरातलं प्रजापती हे जे वंशवृद्धी केंद्र आहे, ते केंद्र किती पॉवरफुल आहे याचा अभ्यास केला, किती शक्तिशाली आहे पाहिलं जातं. आणि त्याप्रमाणे सोमरस पेल्यानंतर याची वृद्धी होते.
एकाने 3 ट्यूब बेबे केल्या तरी तेव्हा संतर चौथी केली तर होईना. ते आले आपल्याकडे, म्हणले महाराज असं तुम्ही इशी दाखवा. इशीचं काढलं तर 2 नंबरचं बटन जे होतं व्होल्टेज तर 3 MM होतं. त्यामुळंच ते जमत नव्हतं. मग त्यांना सांगितलं सोमरस प्या, तुमच्या रक्ताकडे म्हणून तुम्ही मंत्र म्हणा. त्याप्रमाणे केल्यानंतर त्यांचं 2 नंबरचं जे आहे व्होल्टेज तो 5 MM झाला. आणि मग त्याला संतती झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शरीरातले सगळे जे गुणधर्म आहेत ते एकत्र येण्याकरता आपल्या शरीरामध्ये 2 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो पॉझिटिव्ह व्हायला लागतो. आणि मग त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म येऊन पुढे त्याला संतती होती. आता हा जर समजा 5 MM आला, 10 MM आल्यानंतर त्या शुक्राणूचं किंवा संततीचं आयुष्य 100 वर्षाचं. आणि ते जर समजा 5 MM आलं तर 50 वर्षाचं. आणि जर समजा 2 MM आलं तर 20 वर्षाचं आयुष्य. मग आता हे जर 2 नंबरचा व्होल्टेज 2 नंबरचा व्होल्टेज जो आहे 2 नंबरचा व्होल्टेज आहे तो जर समजा सरळ रेषेत आला किंवा उगाच उलचा किंचित वर हुरकतोय अर्धा MM आहे, तर ती त्यांना जी संतती होती अशा लोकांना, ती संतती झाल्यानंतर ते काचेच्या पेटीत ठेवावं लागते. एक स्त्री होती, म्हणले बाबा मला संतती झाली पण ते काचेमध्ये ठेवली. तिच्या मालकाला म्हणलं मला दाखवते तुझा येशीच्या स्त्रीचा. तो पाहिल्यानंतर तो पॉझिटिव्ह होता पण तो त्याच्यातलं 1 MM, अर्धा MM, 2 MM, 1 MM असं होतं. म्हणजे त्या जीवाची वाढ पूर्ण झालेली नव्हती. त्याच्यामध्ये सगळे घटक आले नव्हते म्हणून ते काचेत ठेवलं. मग डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज करून त्या शरीरात जे घटक कमी आहे ते भरले. मग ती व्यक्ती बाळ सुधारलं. तर अशा दृष्टीने जे व्होल्ट आपल्या शरीरामध्ये चुका होतात ते होऊ नयेत म्हणून मोडाचं मटकीचं धान्य आणि सोमरस पिणे आवश्यक आहे. त्यांना 2 नंबरचं जे व्होल्टेज आहे ते पॉवरफुल शक्तिशाली बनतं आणि संतती उत्तम होते. देवावतरिक संतती होण्याकरता ते 4 MMच्या पुढे यावं लागतं. 10 MM पर्यंत देवावतरिक संतती होते. आता याच्यामध्ये देवावतरिक संततीचा निर्णय, मग पितरावतरिक संतती कशी, मग भूतनामाची संतती कशी होणार. तर त्या पती पत्नीचे व्होल्टेज तपासल्यानंतर जर ते व्होल्टेज समजा दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर त्यांना देवावतरिक संतती होती. जर एकाचं पॉझिटिव्ह एकाचं जर अधिक कोणी असन तर त्या माणसाला पितर तत्वाची संतती होती. आणि जर समजा निगेटिव्ह असेल तर राक्षस तत्वाची संतती होते. म्हणजे अशा दृष्टीने हे सगळं विचित्र काम आहे. मला आले काय अनुभव मी तुम्हाला सांगितले. याच्यावर तुम्ही अजून संशोधन करा जगाने, म्हणजे तुम्हाला अजून ज्ञान होईल की 2 नंबरचं व्होल्टेजमध्ये 72,000 जे नाडी आहेत ते एकत्र आलेले बिंबित असतात. तिथून एक पयस्विनी नावाची नाडी शिर तयार होते सगळ्या मिळून. आणि ते प्रजापती वंशवृद्धी केंद्रात येते आणि त्याच्यामध्ये मग हे शुक्राणू XY हे प्रगट होतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे सगळं आहे आता याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे. आता याच्यामध्ये गुंतागुंत कशी होते. जर समजा तुमच्या नाड्या शहरामध्ये 72,000 आहेत, प्रत्येक केंद्रामध्ये 2 जोडले गेले 36,000 केंद्राला, आणि त्या नाड्या 36,000 नाड्या जर समजा बंडला ब्रँच म्हणजे एकमेकाला गुंतागुंत व्हायला लागली तर 72,000 म्हणजे 72,000 गुणले 72,000 म्हणजे 51,84,00,000 एवढे आजार शरीरात तयार होतात. 51,84,00,000 एवढी गुंतागुंत शरीरात तयार होते. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला सुख शांती मिळत नाही, संतोष सुख मिळत नाही, अमुक मिळत नाही. एक बाई वाज होती, तिचे ब्लॉक बंद झाले. ती म्हणले महाराज असं असेल. डॉक्टर म्हणाला संतती होणार नाही.
मी म्हणलं फळांचा रस घ्या, रक्तवर्णन मंत्र म्हणा, ये बिला गणपती, ओला विष्णू, याला शिव, बिला सूर्य, याप्रमाणे मग तुमच्याकडे आपण भक्ती करा आणि सोमरस प्या. सोमरस प्याल्यानंतर त्या शिरा कंप्लीट तयार झाल्या आणि संते झाली. एका स्त्रीला एक शिरच नव्हती. डॉक्टर मला होणारच नाही, तू उत्तर हिंदुस्थानामध्ये. हे आल्यानंतर तिची दुरुस्ती झाली आणि एका दिवसात दुरुस्ती झाली, 2 दिवस सुद्धा आहे. पुढे संते झाली, शिर नवी तयार होऊन. का? आता सोमरसाचा प्रभाव आहे. सोमरस प्यानंतर तुमच्या शरीराला पेशी, नंतर व्होल्टेज, ही जी विद्युत, शरीरात सगळी इंद्रिय, हाडं, हे सगळे जशी तशी उत्तम तयार होतात. कारण का? तर सोमरस याच्यापासून छंद तयार होतात, आवाज येतो. गाय छंद, उष्णिक, हर्षुक छंद, व्रती छंद, पंक्ती छंद, त्रिशुक छंद, जगती छंद, हे छंद तयार होतात. मानवी शरीर जे आहे ते छंद स्वरूप आहे आणि गायत्री छंद आहे. म्हणून मानवाला गायत्री जपण्याचा अधिकार जास्त आहे. त्याने गायत्र मंत्र म्हटल्यानंतर त्याची जी शरीर रचना आहे मूळ, ती व्होल्टेज 2 मध्ये समजते. की मुलगा आता व्होल्टेज 10 आहे, 100 वर्ष ते जगणार, त्याचा शुक्राणू 100 वर्ष पॉवरफुल आहे. समजा तुमचं वय आता 40 झालं आणि तुमचा जो व्होल्टेज आहे 2 नंबरचा, तो समजा 5 वर आला तर त्याला 50 वर्ष, आणि तुमचं वय आहे 40, 40 अधिक 50 म्हणजे ती होणारी संतती पुढे 90 वर्ष जगू शकते. म्हणजे असे हे अतिशय गणित आहे. जर समजा तुमचा व्होल्टेज 3 mm आहे, तुमचं वय 40 आहे आणि तुम्हाला संतती झाली तर 40 अधिक 30 वर्ष म्हणजे 70 वर्ष तो मुलगा आपलं आयुष्य व्यवस्थित कंटू शकतं, राहू शकतं संतती. याच्यामध्ये इतकं तंतोतंत गणित आहे. याच्यावर अजून संशोधन केलं तर अजून का भाग सापडून संशोधन चालू आहे. म्हणून हा जो सोमरस आहे, हा यज्ञ झाल्यानंतर किंवा यज्ञ होण्यापूर्वी तो कायम जागृत राहतो, तो मरत नाही. याचं कारण काय? कारण तो अविनाशी आहे. जे सोमरस पितो आपण, ऊसाचा रस, सोमवल्ली, इक्षुदंड, नंतर फळ, नारळ, आमरस, अशा प्रकारचे हजारो प्रकारचे सोमरस आहेत. आणि ते सोमरस जेव्हा पितो त्या सोमरसामध्ये एक विशेष प्रकारचा घटक असतो. लोह, तांबे आणि जस्त हे 3 घटक आहेत. हे घटक धातुरूप आहेत आणि ते एकमेकांना जवळ आले की त्या वितळून गरम होऊन ते वितळतात, त्यांचं रक्त तयार होतं. सोमरस पिल्यानंतर हे धातू इतके परफेक्ट बनतात की ते शरीरातून कधीच नष्ट होत नाहीत. मनुष्य मेल्यानंतर त्याची हाडा सुद्धा हे धातू राहतात आणि मग ते समाधी गुण देते. समाजून त्या लहरी बाहेर पडतात, तो प्रकाश बाहेर पडतो, ती व्यक्ती दिसायला लागते, ते बोलू लागते. का? तर त्याच्या शरीरामध्ये त्याने केलेली साधना आहे. ती साधना समाजाच्या उपयोग करते, ती वायुरूप तयार होऊन बाहेर पडतो, दिव्य शरीर धारण करतो. तर ते हाडं सुद्धा समाधीची हाडं. आता उदाहरणार्थ रामप्रभू या क्षेत्र आले, रामलिंग त्यांनी इथं प्रकट केलं. जवळजवळ 1,85,58,144 वर्ष झाले शिरूरचं रामलिंग प्रकट होऊन. तर त्या ठिकाणी रामप्रभू या ठिकाणी फिरलेले आहेत, राहिले रामलक्ष्मण सीता. तर त्यांचे जे पावलं आहेत या ठिकाणी पडलेले, तर त्यांनी जे फळांचा रस, नंतर वनस्पतीचा रस, कंदमुळे खाऊन जी तपश्चर्या केली, त्यांच्या मळामधून, पायाच्या घामामधून जे जे कण या पृथ्वीवर पडलेले आहेत, त्यामुळे ही भूमी पवित्र, पावन कायम झाली, अखंड. तिला कधी दोष नाही. तेव्हा पण ते सत्पुरुष आहेत, महान महान साधू आहे, महान योगी आहे, महान तपस्वी आहे. यांच्या शरीराच्या पायातून, घामातून
हे 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 घटक खाली पडतात जमिनीमध्ये, लोह तांबे जस्त. आणि ते पडल्यानंतर शरीराच्या ज्या ज्या ठिकाणी ते पडले असतील त्या त्या ठिकाणामधून त्यांचं आपलं दर्शन होतं किंवा त्या मूर्ती आकृती दिसतात. इतका अद्भुत शास्त्र ब्रह्मशास्त्र आहे, ब्रह्मविद्या आहे. तर हा सोमरस कधीच नष्ट होत नाही, तो अमर आहे. द्रोही रक्षणापासून परिपूर्ण संरक्षण करीत राहतो. द्रोही म्हणजे आपला त्रास देणारा आहे, आपला मारणारा आहे, द्रोही संरक्षण करतो. त्याच्यामध्ये असं आहे, या 2 नंबरच्या व्होल्टेजमध्ये समजा एक श्री संतती होणार आहे, तिचा रक्तगट ए आहे आणि त्या मुलाचा रक्तगट ए बी आहे. दोघांचं काय पटत नाही. तर हे रक्तगटाच्या लहरी आहे रक्तातून येणाऱ्या, तर ह्या बाळाला पोटामध्येच त्रासदायक होतात, वेदना होतात, ती वाढ होते किंवा ते संपतं. आणि हे धोका आता जवळजवळ बरेच लोकांना होतो. पण सोमरस पिल्यानंतर हा सोमरस पिल्यानंतर हा जो द्रोह आहे किंवा जो घातक प्रकार आहे तो परिपूर्ण सोमरस नष्ट करतो. आणि आता त्याच्या आईचा रक्तगट ए आहे, त्या मुलाचा रक्तगट ए बी आहे. तर ए बी अरक्तगट तिथं आल्यानंतर सोमरसाच्या प्रभावामुळं हा रक्तगट ए बी होतो आणि त्या मुलाला मिळतो. त्यामुळे मुलगा ते सगळ्यात जगतं. म्हणून सांगितलं आता ई जीवनसत्व, डॉक्टर सांग ई जीवनसत्व, मोडाचं धान्य खा, नंतर फळं खा स्त्रियांना सांगतात. त्याचं कारण पुरुषांना फळं खायला सांगतात, मोडाचं धान्य खायला सांगतात. त्याचं कारण आहे हे विज्ञान आहे. तसंच जे विज्ञान हात आहे ते विज्ञानाच्या आधी वेदात सांगितलेलं आहे की सोमरस पेल्याशिवाय तुम्हाला चांगली उत्तम संतती होत नाही. देव अवतारिक संतती म्हणजे 2 नंबरचा व्होल्टेज पॉझिटिव्ह, तो कसा असो संतती होते देव अवतारी. त्याच्या पुढे आयुष्यात तो स्वप्रगती करून तो पुढे मोठा होतो, त्यामुळे धोका पोचत नाही. पण आधी पुढे जर असेल तर ते संतती पितर तत्वाची होती. आणि पितर तत्वात तो जर काय होता, पित्र प्रसन्न होणार, पितराची सिद्धी मिळणार. त्याने जर पुढं सोमरस पिऊन अभ्यास केला तो देव तत्वात येतो. आणि तिसरा जो निगेटिव्ह आहे तिथं राक्षस तत्व संतती होती. त्यांनी सहवास, गुरुचा सहवास, संत गुरुचा सहवास केल्यानंतर जर गुरुजवळ राहिला, गुरुची सेवा केली, गुरुजवळ बसला, तर त्याचा जो म्हणजे भूतियान मार्गाचे शरीर आहे ते पितृयान मार्गात येतं, पितृ म्हणून देवयान मार्गात येतं. म्हणजे त्याची पण प्रगती होते. आणि गायत्री मंत्र जपण्याचा अधिकार जगात सर्वांना आहे का? त्याच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 लोकांना अधिकार. पुढचे 2 लोक त्यांची उत्पत्ती कश्यप ऋषीपासून झाली म्हणून त्यांना पण कश्यप गोत्र उच्चारून फळाहार करून हे सिद्धता मिळवता येते, असं गायत्रीचं म्हणणं मग अशी सांगितलं त्यांनी. विषारी जीवजंतूंना परिपूर्ण नष्ट करतो. स्वभोवतालचे वातावरण परिपूर्ण शुद्ध ठेवून आरोग्य सुधारते. आता सोमरसामध्ये म्हणजे याच्यामध्ये असे सगळी फळं आली. काय काय फळं जे आहेत ते त्याच्यामध्ये जंतुनाशक आहेत. आता चिंच ही सोमरस चिंचेच्या फळापासून होऊ शकतो. चिंचवणी, त्या चिंचवणीमध्ये सोमरस झाला जो आहे तो जंतू नष्ट करतो. म्हणजे प्रत्येक सोमरसामध्ये जंतू नष्ट करणे, आरोग्य सुधारणे हा महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपण होमामध्ये सोमरस सोडू, यज्ञ करू, त्यावेळी हवेमध्ये सोमरसाचे पातळ आणि तेलकट थर पसरणार. त्यामुळे या तेलकट थरामुळे ते जे जंतू आहेत त्यांचा श्वास बंद होणार, त्यांना श्वास घेता येणार नाही आणि त्यामुळे ते मरून पडणार. अशी वस्तू नष्ट होतात आणि मानवाचं आरोग्य सुधारतं. हिरव्या रंगाच्या या परिपूर्ण सोमामुळे आकाशातील परिपूर्ण जल प्रेरणा मिळून पर्जन्य रूपाने पृथ्वीवर येते. पाऊस पाडण्याकरता सोमरसाची आवश्यकता आहे. आता साधा सांगा, सोमरस पाऊस कसा पडतो, याला शास्त्रीय उत्तर काय आहे का? मीठ टाकलं पाण्यामध्ये, अमुक केला, ते प्रयोग पाळा, सक्सेस पाऊस पाडला.
मग सोमरसामुळं पाऊस कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक असं आहे की तुम्ही तूप घ्या आणि पाण्यात टाका, तूप पाण्यावर तरंगतं, तूप पाण्यावर तरंगतं, हा सिद्धांत झाला. आणि तुपाखाली पाणी राहतं, हा सिद्धांत सिद्ध झाला. मग यज्ञात जर आपण तूप सोडलं, यज्ञात जर आपण तूप सोडलं तर हे तूप आकाशामध्ये वर जात, ते वर गेल्यानंतर तुपाचा एक असा पातळ थर तयार होतो आणि पाण्याची वाफ वर जाते, जितकी वर जाईल त्याच्यावर ते तूप जात आणि तुपाचा एकदा वाफाचा थर तयार झाला की पाण्याच्या वाफाला वर जाऊन देत नाही, तो दाबीत दाबीत खाली आणतो आणि मग पाऊस पडतो, हा सिद्धांत आहे. आता आपल्या इथे यज्ञ चालतो, आपण जेव्हा आपण होम करतो त्यावेळेस होमामधून तेलकट पदार्थ हवेत पसरतो आणि त्याचा एक थर तयार होतो. कमीत कमी 40 ते 30 मैलामध्ये कुठेतरी पाऊस पडलाच पाहिजे आणि पडतोच. आता यावर्षी शिरोळा पाऊस जास्त झाल्याचं कारण यज्ञ चालू आहे. यज्ञाची रूपरेषा जी आहे ती हजारो मैल असते. यज्ञामधून निघालेल्या ज्या प्रकाश लहरी आहेत त्या प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर जातात. मग याच्याबरोबर जो घटक आहे तो सुद्धा प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर जातो. त्यामुळे जगात पाऊस पडतो, पाऊस पाण्याला संतुलन ठेवतो, संतुलन बिघडून देत नाही. कारण सोमरसामुळं पाऊस जो आहे तो सारख्या मापात पडतो, अवकाळा पाऊस तयार होत नाही. जिथं सोमरस पोचत नाही तिथं अवकाळ्या पाऊस पडतो, नुकसान होतं, नद्यांना पूर येतो, गावात पाणी शिरतं. समतोल पाऊस पडत नाही. चाळणीत पाणी टाकलं का चाळणीत टाकलं का तसंच गळतं पाणी आणि भांड्यातलं पाणी फेकलं की एकदम धपका. कारण त्याचं संतुलन राखण्याचं काम आणि आकाशामध्ये जो थर आहे, पावसाचा जो थर आहे, जी हिमरेषा आहे, तिला चाळणीसारखे भोक्षे ठेवून वरून जो ढगाचा पाऊस येतो त्याचं थेंब 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 तयार करून खाली पाडत, हे सोमरसाचं कार्य आहे, सोमदेवाचं काम आहे. म्हणून आपण त्याचं पूजा केली पाहिजे. हा हिरव्या रंगाचा सोम आहे आणि हा हिरव्या रंगाचा सोम असल्यानंतर तो आमच्या आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये आणि तुमच्या होल्टर नंबर 2 म्हणजे प्रजापती वंशवृद्धी करण्याकरता 1 नंबरमध्ये येतो. कारण का, ते मेंदूचे सगळे गुणधर्म हिरव्या रसामुळं हिरव्या रंगाच्या रसामुळं सगळे शुक्राणूमध्ये येतात. ह्या हिरव्या रंगामुळं शरीरातले सगळे गुणधर्म, गुणसूत्र, रंगसूत्र, जनुक ही सगळी एकत्र त्या शुक्राणूमध्ये गोळा होतात आणि मग ती सुख उत्तम होते. म्हणून सांगायचा मुद्दा असा की प्रजापती वंशवृद्धी होण्याकरता सोमरस प्यायला पाहिजे. तेव्हा ती मुलं घट्ट, बळकट आणि कणखर, अभ्यासूक, बुद्धिमान, हुशार, सर्वांगीण परिपूर्ण तयार होतात, प्रगट होतात. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला अगोदर तयार करता येतो. मोडं धान्य खा, फळं खा, अशा दृष्टीने जर तुम्ही तुमचा आहार ठेवलात लग्न झाल्याबरोबर तर तुम्हाला होणारी संतती देवावतारिक संतती होते, याच्यात काही शंका नाही. कारण तुमचे व्होल्टेज जे आहेत 2 नंबरचे ते परिपूर्ण पॉझिटिव्ह होतात आणि त्यामुळं हा फरक जाणवतो. हा सोमरस जो आहे, हा सोमरस आपल्या म्हणजे प्रजापती वंशवृद्धी इथं येऊन राहतो, तो अमर आहे. हिरव्या रंगाच्या या परिपूर्ण सोमामुळे आकाशातील जलप्रेरणा मिळून पृथ्वीवर येतो. भू धू भू 2 पात्रामधील
आकाशात सूर्य प्रकाश देण्यासाठी तत्पर असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हा आपण सूर्याला अर्घ्य देतो. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची सांगितली. आता समजा तुम्ही घरात शेक केला आणि शेक एकदम विझवला, तर त्याची जी गरम वाफ आहे तुमच्या घरात पसरली, पण तुम्ही जिथं बसला तिथं ती वाफ परत तुमच्याकडे येते आणि पुन्हा बाहेरून गार आहो तुमच्या मागे येत राहते. हा सिद्धांत तुम्हाला पटला का? पटला. तसं या सूर्यापासून जे प्रकाश किरण आहेत ती ठराविक अंतरावर दूर जातात. तिथे गेल्यानंतर ते थांबतात आणि परत सूर्याकडे येतात, सूर्यावर येऊन स्थिर होतात, पुन्हा प्रकाशतात. अशा दृष्टीने हे महत्त्वाचं शास्त्र आहे. याचं संशोधन होणे आवश्यक आहे. सूर्यावरची गेलेली ऊर्जा परत सूर्यावर येते. एक ग्रह होता कोट्यवधी वर्षांचा, तो थंड झाला पृथ्वीसारखा. त्याच्यावरती गवत झाडं झुडं वाढली, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये तो आपोआप पेटला आणि पुन्हा सूर्यासारखा प्रकाशमान झाला. तो सगळ्या जगातले शास्त्रज्ञ हादरून गेले. काय झालं बा असं? याचं कारण असं आहे की जो सोमरस होता त्या ग्रहावर पूर्वी, तो त्या सोमरस तिथून निघून गेलेला होता प्रकाशमान स्वरूपात. त्याच्याबरोबर वायू, प्राणवायू, सगळे वायू निघून गेले होते. मग तो सोमरस ठराविक अंतरा गेल्यानंतर पुन्हा आपल्या ग्रहाकडे आला विश्रांती करता, कारण तो स्थिर राहतो, नष्ट होत नाही, तो अमर आहे. मग तो सोमरस त्या ग्रहावर आल्याबरोबर तिथं पुन्हा घर्षण होऊन तिथं पुन्हा त्या सोमरसामुळं तो ग्रह पेटला. म्हणजे तिथं पुन्हा प्रकाशित झाला. म्हणजे जरी उद्या सूर्य आपला प्रकाशहीन झाला तर गेला सगळा प्रकाश काही दिवसांनी सूर्याला परत सूर्यग्रहावर येऊन परत तो सूर्यप्रकाशमान होतो. असा अनंत वेळा झालेला आहे. कशामुळं? तर आपण जे होमात सोमरसाची आहुती देतो, त्या सोमरसाचं प्रकाशामध्ये रूपांतर होतं आणि प्रति सेकंद 3 लाख किलोमीटरनी म्हणजे सूर्यामध्ये जाऊन तो पोचतो. तारांगणात जातो, माणसात जातो, प्राण्यामध्ये जातो आणि सर्व उत्तेजित करतो. हे सोमरसाचं मुख्य कार्य आहे. म्हणून आपण त्याच्याकरता आपण सोमरस पिलं पाहिजे. सोमरसाचा आजचा विषय होता गायत्री मंत्र आणि प्रजापती वंशवृद्धी. याच्याकरता सारांश रूपाने थोडीफार माहिती दिलेली आहे. त्याचा आपण अभ्यास करा, फायदा घ्या आणि आम्हाला कळवा. आम्हाला फायदा झालेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की माझ्या जवळजवळ 25 लोक होती. पती पत्नी, त्यांना संतती होणार नाही असं लिहून दिलं. ट्यूब बेबी करा, अमुक करा, तमुक करा. मी म्हणलं बाबा तुम्ही सोमरस प्या, रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणा, ये बी गणपती, वो विष्णू, ये शिव, बी सूर्य, असे मंत्र म्हणा आणि भक्ती करा. आणि म्हणजे मग त्यांनी तशी भक्ती केल्यानंतर त्यांना 2 नंबरचा व्होल्टेज, त्यांचा जो नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असा होता, वाकडा तिकडा किंवा रेषा मारलेला, तो अगदी सरळ रेषेत झाला आणि त्यांना संत झाली. सत्य उदाहरणं आहेत म्हणून सांगतो. अनुभव असा येतो, आलेला आहे, येणार आहे. म्हणून प्रत्येकाने सोमरस दररोज एक फळ तरी खाल्लंच पाहिजे, सोमरस प्यालाच पाहिजे, दैवी शक्तीसाठी टिकून ठेवलीच पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो प्रत्येकाने लक्षात ठेवा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोर नदी गंगा मैया की जय. सर्वांचा एकच परमेश्वर त्रिवच्छवक्षा भगवंत चिन्हधारक वचनांचं चिन्हधारक. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद समूर्त्या दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराम कल्की दत्त महाराज के जय. जगत आणि महाराष्ट्रात 7 महाशक्ती निर्माण करणे आदि महाशक्ती महापंचे सामंत महापंसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देव देवतां की जय. अनुसाय माता अतुल सिंह की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय.
सर्व समाजाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम